शहरात असलेल्या अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जे काही अतिक्रमण करण्यात आलेलं होतं रस्त्याच्या बाजूला, ते सगळं अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीनं आज सगळे हटवण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आलं होतं. याच रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे चौक असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, या चौकापर्यंत अनेक ज्या दुकानं आहेत त्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेल्या होत्या. विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूला जी काही नाली आहे तिथपर्यंत या रस्त्याची हद्द आहे आणि या हद्दीच्या पुढे देखील हे दुकानं लावण्यात आल्यानं नगरपालिकेनं ही कारवाई केलेली आहे. काही दिवसापूर्वी याच अतिक्रमणासंदर्भातलं एक जाहीर प्रकटन नगरपालिकेच्या वतीनं वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि या लोकांना अतिक्रमण काढण्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मात्र कुणीही अतिक्रमण न काढल्यानं नगरपालिकेच्या JCBने सकाळी हे सगळं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. जेव्हा याबद्दल नगरपालिकेला विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाल्याचं काम होणार आहे. नवीन नाल्या या ठिकाणी बनवण्यात येणार आहेत. त्यामुळे जे काही हे अतिक्रमण नालीच्या वरती होतं, नालीच्या बाहेर आलेलं होतं, ते सगळं अतिक्रमण काढण्यासाठी आज नगरपालिकेने पुढाकार घेतलेला आहे आणि काही दिवसातच बीडमधील 10पेक्षा जास्त ठिकाणी असा मोठ्या नाल्यांचं काम होणार आहे. त्यामुळे बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकच नाही तर इतर ठिकाणी ज्या काही नाल्याचं काम होणार आहे त्या ठिकाणी जर अशी अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमण काढण्यात येणार आहेत. आणि आता पुन्हा एकदा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं अतिक्रमण या ठिकाणांचं काढण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या दुकानं या ठिकाणी आपण पाहत होतो दररोज, मात्र आता या दुकानं या ठिकाणी नसणार आहेत. त्यांना नालीच्या पाठीमागे जाण्यास सांगण्यात आलेलं आहे. बऱ्यापैकी या सगळ्या दुकानांचं जे काही साहित्य आहे ते रस्त्यापर्यंत आलेलं होतं, नालीच्या पुढे आलेलं होतं. मात्र आता हे सगळं साहित्य नगरपालिकेच्या JCBने काढण्यात आलेलं आहे आणि आता हे अतिक्रमण नगरपालिकेने हटवलेलं आहे. सगळ्या मुकुंद सह मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.